मोदी मोदी अनुदान नाकारणारं सरकार, केंद्र सरकार, खाली मास्तर देवेंद्र फडणवीसच्या नावाने, पीक विमा नाकारणाऱ्या कंपनीच्या नावाने। धाराशिव जिल्ह्यातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनाक्रोश मोर्चा काढून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाला वाचा फोडली। प्रलंबित पीक विमा, पीक कर्ज, दुधाला हमी भाव, शेतकऱ्यांच्या मालाला MSP प्रमाणे हमी भाव यासह इतर मागण्यांसाठी हा जन आक्रोश मोर्चा काढला होता। आंदोलकांनी सरकारच्या विरुद्ध घोषणा देत ऊर बडवून घेतला आणि सरकारचा निषेध केला। यावेळी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। धाराशिव उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही हा जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेला आहे। त्याचं कारण असं आहे की 2022चा पीक विमा अजून आम्हाला सरसकट शेतकऱ्याला मिळाला नाही। 2023ला शेतकऱ्याला पहिल्यांदा 25% अग्रिम दिलाय, परंतु अजून उर्वरित 75% आमचा पीक विमा मिळाला नाही। शेतकऱ्यांनी या जिल्ह्यातल्या बँकेला दरवर्षी पीक कर्ज भरलंय, त्याच्यासाठी जे अनुदान आहे 50,000 तेही अजून राज्य सरकारनं दिलेलं नाही। या जिल्ह्यामध्ये येऊन मुख्यमंत्र्यांनी कांद्याचं अनुदान घोषित केलं होतं, परंतु अजूनपर्यंत ते मिळालेलं नाही। या जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादन शेतकरी आहेत। आज या सोयाबीनला 4500 रुपये भाव आहे। 2020 साली 23 साली ज्या वेळेस सोयाबीन आलं होतं त्याही वेळेस 4500 भाव आणि 20 वर्षानंतर सुद्धा सोयाबीनला 4500 रुपये भाव आहे। म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या करणारा आमचा जिल्हा आहे। राज्य शासनानं या जिल्ह्यासाठी कसलीही तरतूद केली नाही। आज शहरं बघितली तर सगळं घाणीनं व्यापलेली आहेत, शहरं सगळी उकळलेली आहेत, ग्रामीण भागातले रस्ते उकळलेले आहेत। या ठिकाणी कुणी लक्ष द्यायला तयार नाही, म्हणून आम्ही आज राज्य सरकारचा निषेध करत आहोत। या ठिकाणी आमच्या जनतेच्या जनाक्रोश भावना राज्य सरकारजवळ आम्ही व्यक्त करत आहोत। या पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर दुष्काळाची जाहीर करून उर्वरित 5 तालुक्याला दुष्काळी अनुदानही दिलं पाहिजे। 3 तालुक्याचं अनुदान डिक्लेअर केलंय 200 कोटी रुपये, तेही अजून दिलेलं नाही। आणि संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्याचं संपूर्ण पीक कर्ज, शेतमजुराचं संपूर्ण पीक कर्ज, शेतमजुराचं कर्ज आणि सुशिक्षित बेकारांचं कर्ज माफ करावं असं आम्ही या ठिकाणी सांगतोय। हे जर केलं नाही तर या पुढच्या काळामध्ये हे सरकारच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर निश्चित ह्याच्या मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करू, एवढंच या प्रसंगी।